हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या कुरडया कशा करायच्या हे पाहणार आहोत. तर गव्हाच्या कुरडया करण्यासाठी 3 दिवस छान असे गहू भिजवून घ्यायचे आहेत आणि भिजवलेले गहू तिसऱ्या दिवशी संध्याकाळी छान असे 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. कुरडया बनवण्यासाठी खूप सारी मेहनत लागते. आपण जेवढे एफर्ट देऊ तेवढ्या आपल्याला छान कुरडया भेटतात. तर हे भिजलेले गहू छान असे एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेले आहेत. 3 ते 4 वेळा धुतले की याचा वास देखील निघून जातो. त्यानंतर गहू वाटण्यासाठी आपल्याला जेवढे भांडे लागणार आहेत त्यांना छान असं मीठ आणि तेल चोळून घ्यायचं आहे. आपल्या हातांना देखील चोळायचं आहे म्हणजे गव्हाचा चिवटपणा आपल्या हातांना आणि भांड्यांना लागत नाही. त्यानंतर सोऱ्यात गहू टाकायचे आहेत आणि छान असे वाटून घ्यायचे आहेत. वाटून झाल्याच्या नंतर ह्या गव्हाचा चोथा निघतो तो छान असा 3 ते 4 वेळा छान असं पाण्याने धुवून घेतल्याच्या नंतर याला कापडाने आणि सोजीच्या चाळणीने छान असं गाळून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या भांड्यात ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर रात्री 10:30-11च्या सुमारास याचं पुन्हा पाणी बदलायचं आहे म्हणजे आपल्याला एकदम अतिशय पांढरा शुभ्र असा चीक मिळून जातो. याच्यासाठी आपण जेवढं पाणी वगैरे बदलू तेवढं छान आपल्याला चीक मिळतो आणि पांढऱ्या शुभ्र कुरडया आपल्या तयार होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि त्याला छान अशी माती लावून घ्यायची. त्याच्याने काय होतं तर आपलं पातेलं लागत नाही आणि चीक काळपट होत नाही. त्याच्यानंतर थोडं जास्त पाणी गरम करायचे आणि आपला चीक मोजून घ्यायचा आहे. जेवढा चीक तेवढं पाणी घालून ते पाणी उकळून घ्यायचे. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर त्यात जिरे आणि मीठ घालून छान असं झाकण ठेवून याला पुन्हा एकदा उकळून घ्यायचं आहे. याला आधण असं म्हणतात. तर हे उकळल्याच्या नंतर या चीक घालून छान असं हटवून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप फास्ट करावी लागते नाहीतर याच्यात गुठळ्या होण्याची शक्यता असते. तर गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची. जर झाल्यास तर त्या शिजवून आपल्याला मोडून काढायच्या असतात. खूप मेहनतीचं काम असतं कुरडया बनवणं. मेहनत तर लागतेच पण मॅनपॉवर देखील आपल्याकडे हवी कारण एकट्या माणसाचं हे काम नाही. त्याच्यानंतर छान असं याला हटवून घ्यायचं आहे. हटवत याला छान शिजवून घ्यायचं आहे आणि चीक शिजला कसा हे पाहायचं असेल तर थंड पाण्यात हात बुडवायचा आहे आणि तो हातांनी त्याला सावरून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला समजतं की चीक शिजला की नाही. हाताला जर चिकटला तर तो चीक शिजलेला नाही. झाकण ठेवून याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे मस्त म्हणजे खालचा वरचा खाली केल्याच्या नंतर छान असा सर्व बाजूंनी शिजून जातो. त्याच्यानंतर हा शिजलेल्या चिकाच्या फास्ट अशा कुरड्या घालायच्या आहेत. चीक थंड झाल्याच्या नंतर अजिबात याच्या कुरड्या येत नाहीत. तर अशा प्रकारे छान अशा कुरड्या बनवून तयार आहे. तर याला 2 दिवस छान उन्हात वाळवून द्यायचं आहे. कडकडीत उन्हात वाळल्याच्या नंतर ह्या वर्षभर छान टिकतात. तर त्याच्यानंतर वाळलेली कुरडई तळून देखील दाखवणार आहे. तर पाहू शकता तुम्ही अतिशय दुप्पट तिप्पट फुलणारी ही कुरडी आपली पांढरी शुभ्र बनवून एकदम तयार आहे. तर अशा प्रकारे आम्ही कुरड्या बनवल्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.